हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ॲथेन्स फाउंडेशन अकॅडमी. आज आपण क्लास 9च्या रॅशनलायझेशन या कन्सेप्टवर एक ट्रिकी क्वेश्चन पाहणार आहे. तर पाहूयात आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये मोस्टली आपण काय यूज करणार आहे, रूट ऑफ ए बी आलं मल्टिप्लिकेशनमध्ये है ना, रूटमध्ये ए इंटू बी आलं तर त्याला आपण स्प्लिट करू शकतो, रूट ए इंटू रूट बी. बस हा कन्सेप्ट यूज करायचा आपल्याला. तर पाहूयात आपण. रूट 15ला तुम्हाला काय लिहिता येईल, 15 म्हणजे 5 इंटू 3. सो तुम्हाला लिहिता येईल 5 इंटू 3. ठीक आहे. सिमिलरली रूट 21ला लिहिता येईल रूट 3 इंटू रूट 7. ठीक आहे. रूट 23ला काय लिहिता येईल, रूट 3 इंटू रूट 7. ठीक आहे. सिमिलरली रूट 25 म्हणजे तर काय असेल, 5 असेल. ठीक आहे. रूट 35ला लिहिता येईल रूट 7 इंटू रूट 5 है ना, रूट 7 इंटू रूट 5 अपॉन. ठीक आहे. रूट 3 ॲज इट इज ठेवा तुम्ही, डिनोमिनेटर रूट 7 पण ॲज इट इज ठेवा है ना. 20ला लिहा 4 इंटू 5, 4 इंटू 5 2 रूट 5. ठीक आहे, 2 रूट 5 है ना, 2 रूट 5. सी डिनोमिनेटरमध्ये 2 रूट 5 म्हणजे 2 रूट 5ला आपण स्प्लिट करू शकतो, रूट 5 प्लस रूट 5. सिमिलरली न्यूमरेटरला पण 5 आलेला आहे इथं है ना, त्याला आपण लिहू शकतो रूट 5 इंटू रूट 5, कारण रूट 5 इंटू रूट 5, रूट 5चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, 5 आन्सर येईल. ठीक आहे. सो तुम्ही काय करा, इथं न्यूमरेटरमध्ये पहिल्या दोन टर्म जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केल्या तर रूट 3 काय निघेल, कॉमन निघेल. रूट 3 रूट 5 प्लस रूट 7 राहील. सिमिलरली ह्या 5ला तुम्ही रूट 5 इंटू रूट 5 लिहू शकता. मग रूट 5 जर कॉमन काढलं तुम्ही है ना, तर राहील काय, रूट 5 प्लस रूट 7 राहील. ठीक आहे. रूट 5 प्लस रूट 7. सेम वे मध्ये 2 रूट 5ला तुम्ही स्प्लिट करू शकता. कसं, 2x आलं तर x प्लस एक्स लिहू शकतो. सिमिलरली 2 रूट 5 आलं तर रूट 5 प्लस रूट 5. मी काय करतो, रूट 3 प्लस रूट 5 एक पेअर लिहितो अशी, कारण न्यूमरेटरमध्ये तेच टर्म येणार आहे. जर तुम्ही रूट 5 प्लस रूट 7 इथून कॉमन काढला है ना, रूट 5 प्लस रूट 7 काय केलं, न्यूमरेटरमध्ये कॉमन काढलं तर तेच पेअर येणार आहे, रूट 3 प्लस रूट 5 चे. सो त्यामुळे तुम्ही काय करा, 2 रूट 5ला स्प्लिट करा, रूट 5 प्लस रूट 5. एक पेअर रूट 3ला द्या आणि एक पेअर एक रूट 5 रूट 7ला द्या. सो रूट 7 प्लस काय होईल, रूट 5 है ना. बघा न्यूमरेटरमध्ये आता रूट 5 प्लस रूट 7 कॉमन काढा. ठीक आहे. रूट 5 प्लस रूट 7 काय राहील, रूट 5 प्लस रूट 7 जर कॉमन काढलं मी तर रूट 3 प्लस रूट 5 राहील, आणि ते जे कॉमन काढलंय रूट 5 प्लस रूट 7 ते इथे येईल है ना. रूट 5 प्लस रूट 7 जे कॉमन काढलंय ते इथे येईल अपॉन रूट 3 प्लस रूट 5 है ना, रूट 3 प्लस रूट 5 प्लस रूट 7 प्लस रूट 5 है ना, रूट 7 प्लस रूट 5. ठीक आहे. सो तुम्हाला काय करता येईल नंतर आता इथं. ठीक आहे. तुम्ही जर प्रॉपरली एक गोष्ट ऑब्झर्व केली तर हा फॉर्मॅट आहे ए इंटू बी अपॉन ए प्लस बीचा है ना. बघा इथं हेच टर्म इथं आहे आणि हेच टर्म इथं आहे, फक्त ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, खाली प्लस आहे. तुम्हाला ह्याला असं स्प्लिट करता येईल का रे, 1 अपॉन ए प्लस बी अपॉन ए बी असं लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे ना, कारण हे ओरिजिनल रेसिप्रोकलच होणार आहे, तेच येणार आहे. ठीक आहे ना. असं का लिहायचं पण, कारण तुम्हाला सेपरेट डिव्हाइड करता येईल इथं, आणि सेपरेट डिव्हाइड केल्यावर ए ला ए बी ने डिव्हाइड केलं तर आन्सर येईल 1 बाय बी, प्लस सिमिलरली बी ला ए बी ने डिव्हाइड केलं तर आन्सर येईल 1 बाय ए. काय येईल आन्सर, 1 बाय. दिसतंय ना. हा ठीक आहे है ना. तुम्ही स्प्लिट करा. ठीक आहे. ए प्लस बी ला स्प्लिट अगोदर काय करा तुम्ही, ए बी अपॉन ए प्लस बी ला कसं लिहिता येईल तुम्हाला असं. ठीक आहे. मग डिनोमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि ते ए प्लस बी आहे, सेपरेट डिव्हाइड करा. सो आन्सर तुमचा असेल. ठीक आहे ना. सो त्याच वे मध्ये मी जर डायरेक्टली लिहिलं तर ह्याचं काय येईल, असं वरी सेपरेट करा, डिव्हाइड करा, तुमचा आन्सर येईल. बघा काय येईल, ह्याला जे सेपरेट डिव्हाइड केलं तर रूट 3 रूट 5 काय होईल, पहिल्यांदा कॅन्सल आणि असं येईल 1 अपॉन. ठीक आहे ना. बी बी म्हणजे काय, हे रूट 7 प्लस रूट 5 है ना, रूट 7 प्लस रूट 5. सिमिलरली ह्याला जर सेपरेट डिव्हाइड केलं तर रूट 7 प्लस रूट 5 कॉमन कॅन्सल होईल आणि 1 अपॉन काय येईल, रूट 3 प्लस रूट 5, 1 अपॉन रूट 3 प्लस रूट 5. पण अजून मोठी नंबर लिहा तुम्ही, तो ते लिहा रूट 5 प्लस रूट 3 लिहा. ठीक आहे. रूट 5 प्लस रूट 3. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. नंतर काय करता येईल तुम्हाला, इथे न्यूमरेटर ॲज इट इज ठेवा तुम्ही है ना, न्यूमरेटर ॲज इट इज ठेवा. इथं रॅशनलाइज करा. आता रॅशनलाइज काय असतो बाजूला सांगतो. समजा 1 अपॉन रूट 7 प्लस रूट 5 आलंय है ना, ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही खाली ए प्लस बी आले तर त्याला ए मायनस बी ने मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा, ए मायनस बी ने. त्याच्यामुळे काय होईल, वरी रूट 7 मायनस रूट 5 येईल आणि खाली ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दिसत नाहीये. ठीक आहे. सो है ना,
वरी काय येईल ए मायनस बी प्लस खाली ए मायनस बी प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे √7चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर. सो काय येईल त्याचा आन्सर √7 स्क्वेअर मायनस √5 स्क्वेअर. सो येईल √7 स्क्वेअर म्हणजे 7 7 मायनस 5 2. सो तुमचं आन्सर काय असेल इथं जर तुम्ही रॅशनलाइज केलं तर √7 मायनस √5 अपॉन 2. आज सगळ्यात मेन गोष्ट मी इथं जे आलं तर √3 प्लस √5 त्याला √5 प्लस √3 का लिहिले कारण पहिल्यांदा जर मोठी टर्म असली तर डिनोमिनेटरला निगेटिव्ह नाही येणार. जर तुम्ही इथं खाली असं √5 प्लस √7 √5 मायनस √7 केलं असतं तर ए प्लस बी मायनस बीने -2 आलं असतं मायनसचं झंझट वाढलं असतं बिनकामाचा. त्या मोठी टर्म अधोघरल्या. सिमिलरली ह्याला जर मी रॅशनलाइज केलं तर वर येईल √5 मायनस √3 है ना आणि खाली येईल 2. ठीक आहे बस. इथं काय आता डिनोमिनेटर सेम आहे. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर डिनोमिनेटर काय सेम आहे. तर न्यूमिनेटरची काय होईल ॲडिशन 1 अपॉन न्यूमिनेटरला असेल √7 मायनस √5 प्लस √5 मायनस √3 अपॉन डिनोमिनेटर सेम आहे इथं 2. तर न्यूमिनेटरची ॲडिशन बस -√5 काय होईल कॅन्सल. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलंय √7 मायनस √3 है ना √7 मायनस √3 अपॉन 2 है ना. इथे मेन डिनोमिनेटर तुमचा हा आहे √7 मायनस √3 अपॉन 2 है ना √7 मायनस √3 अपॉन 2. बस वरती जाऊन काय होईल रेसिप्रोकल. सो इथे येईल 2 अपॉन √7 मायनस √3. स्टील डिनोमिनेटरला रूटच आहे. अजून एकदा रॅशनलाइज करा. जेव्हा जेव्हा डिनोमिनेटर रूट असेल तर रॅशनलाइज करा. सो न्यूमिनेटरला आणि डिनोमिनेटरला तुम्ही √7 प्लस √3 ने मल्टिप्लाय करा इथे है ना. आणि जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय कराल वर येईल 2 इंटू √7 प्लस √3 है ना. वरती काय येईल √7 प्लस √3. ओके दिसत नसेल तर मी थोडं इरेज करून व्यवस्थित लिहितो. ठीक आहे ओके हां हां ठीक आहे. सो न्यूमिनेटरला येईल 2 इंटू √7 प्लस √3 आणि डिनोमिनेटरला ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो इथे येईल √7 स्क्वेअर 7 √3 स्क्वेअर 3 7 मायनस 3 4. सो 2 2 जा 4. सो युअर फायनल आन्सर विल बी √7 प्लस √3 अपॉन